तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब या ठाण्यामध्ये येत आहेत आणि सर्व आपले इंडिया महाविकास आघाडीचे सर्व मंडळी। ये इनकी जो मोदी जी की गारंटी है ना, ये वो चाइनीज खिलौना ही है। आपको बहुत आकर्षक बताती है, अरे मैं आपके लिए ये करूंगा, 15 लाख आपके अकाउंट में लाऊंगा, ये करूंगा, भ्रष्टाचार खत्म करूंगा, महिलाओं का सम्मान करूंगा, महंगाई खत्म कर दूंगा, पेट्रोल के दाम कम कर दूंगा, रुपये के रेट बढ़ा दूंगा, डॉलर के दाम खत्म कर दूंगा। और फिर जब जीत कर आते हैं हम सबको उन्होंने ये सारी बातें बताई। जब जीत कर आते कहते अरे ये तो जुमला था, मैंने तो वोट पाने के लिए काम किया था। 10 साल हो गए मोदी जी, अब जुमलेबाजी जनता को भी दिख रही है। महंगाई की चोट हर जनता के ऊपर पड़ी हुई है, आमदनी की चोट पड़ी हुई है, बेरोजगारी की चोट पड़ी हुई है, किसानों को चोट लगी हुई है, आपके अधिकारों को, संविधान के और प्रजातंत्र के असूलों को चोट पड़ी हुई है। ये सारी चोट पे मलहम लगाना जरूरी है, इसलिए राजन विचारे जी को जिताना जरूरी है। मैं ठाणे वासियों से कहूंगी, यही एक केंद्र बिंदु था जहां से गद्दारी शुरू हुई। हम इस गद्दारी का हिस्सा ना बने, हम इन गद्दारों के साथ खड़े हुए ना दिखें। हमें राजन विचारे जी को जिताना है। ये धर्म की लड़ाई है, ये सत्य की लड़ाई है, ये न्याय की लड़ाई है और ठाणेवासी ही उनको सत्य, न्याय और धर्म का पाठ सिखाएंगे। 20 तारीख को मुझे आप सबसे उम्मीद है। आप सभी ने मुझे पेशेंटली सुना, समय हो चुका है, अभी राजन विचारे जी को भी बात करनी है, तो आप सबका छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर धर्मवीर आनंदीगे साहेब त्यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी इंदिरानगर या विभागामध्ये या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या राज्यसभा खासदार सन्माननीय प्रियंकाताई चतुर्वेदी मॅडम, आमचे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आनंदजी दुबे, मनोजजी शिंदे, ब्रिजेश तिवारीजी, रामकेवल यादव, विक्रांत चव्हाण, राजकुमार मिश्रा, राजेश पाल, केदारजी दिघे, करया, सुजाता घाट, कमिला बांगे, अमर आपटे, अवधेश शुक्ला, सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र या ठिकाणी प्रचार करतात। सकाळी 8 वाजता प्रचार सुरू होतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार चालतो आणि सर्व उन्हातानातून सर्व मंडळी प्रचार करायला येत असतात। त्याच्या मागे भावना एकच आहे, ही शेवटची लढाई आहे आणि मला वाटतं ही सर्वांची लढाई आहे। फक्त राजन विचारेची नाही, उद्धव साहेबांची नाही, राहुल गांधींची नाही, केजरीवाल साहेबांची नाही, ही सर्वांची लढाई आहे आणि अभिनय तो कमी नाही आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे। या महाराष्ट्रामध्ये भरपूर इतिहासकार होऊन गेले, पण या गद्दारीचा इतिहास कधीच विसरू शकणार नाही। ज्या ठाण्यातून पहिली गद्दारी झाली ते याच विभागातून झाली आणि त्याचं नेतृत्व आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करतायत। आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल, या संबंध वाघाई स्टेट परिसरामध्ये मोठी इंडस्ट्री होती आणि या ठिकाणी सोन्याचा धूर निघाला। मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी होत्या, MIDC सारखी मोठी एक या ठिकाणी इंडस्ट्रियल, या सर्व इंडस्ट्रीज हळूहळू बंद होत गेल्या, कारण आपल्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या ज्या काही चाचगाठी होत्या आणि त्यामुळे आज संबंध उद्योगधंदे या ठिकाणी गेले। या देशामधले कित्येक उद्योगपती या देशातून सोडून गेले आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व उद्योगधंदे सुद्धा गुजरातला घेऊन गेले आणि या परिस्थितीमध्ये आज बेरोजगारी वाढलेली आहे। आपले
शेतकरी सुद्धा या ठिकाणी दिल्लीला आंदोलन करतायत. आज या ठिकाणी एक मोठी घटना झाली घाटकोपरला. त्या ठिकाणी होल्डिंग पडून जवळजवळ 8 लोक मृत्युमुखी पडली. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही लोकशाही धोक्यात आणलेली आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, त्या देशाला दिशा दिली आणि त्या ठिकाणी हे संविधान नष्ट करायला ही सर्व मंडळी निघालेली आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित यायचं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माची लोकांना एकत्र करून ही स्वराज्याची मोड बांधली. आणि ते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि तो इतिहास आपण सर्वांना एकत्र करून या ठिकाणी ही लोकशाही धोक्यात आलेली आहे. ती लोकशाही धोक्यात आलेली आपल्याला वाचवायची आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी ही निवडणूक महत्वाची आहे. आज तुम्ही बघितले असेल आपले उमेदवार या ठिकाणी दर भाषणामध्ये सांगतात की या ठिकाणी शिल्लक सेना. आता त्यांना मला वाटतं इकडे येऊन दाखवा. आम्ही जवळजवळ या गेल्या 2 महिन्यामध्ये 64 सभा प्रत्येक ठिकाणी आम्ही घेतल्या. आणि त्या 64 सभेमध्ये जाहीर सभा असतील, त्याची कॉर्नर मिटिंग असेल, प्रत्येक विधानसभामध्ये 12 मिटिंग आपण घेतल्या. आणि या मिटिंगला असाच प्रतिसाद होता. कुठे भाड्याने आणलेली माणसं नाही. मला वाटतं रॅलीमध्ये सुद्धा त्यांना माणसं मिळत नाही आणि भाड्याने माणसं आणायला लागतात. आज बघा हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते बसलेले आहेत या ठिकाणी, सर्व पक्षाचे दिवस रात्र या ठिकाणी काम करतात. कुठली अपेक्षा नाही. दिवसभर त्या ठिकाणी उन्हातानातून मला वाटतं फॉर्म भरायला जवळजवळ 43 डिग्रीमध्ये या ठिकाणी सर्व पक्षाचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आले. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. मला वाटतं शेवटचा क्षण जवळ आलेला आहे. आपल्याला मेहनत करायची. 20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल ठाणे लोकसभेचा खासदार या ठिकाणी झाल्यानंतर जी काही कामं केलेली आहेत, मग केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून असेल, शेवटी या शहराचे जे प्रश्न आहेत 35 वर्षापासून मंडळी आपण तुमच्या समोरून माहिती आहे की मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. मी 4 वेळा नगरसेवक होतो. 20 वर्ष